यामध्ये 4 शिबिर घेण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत। त्यापैकी आपल्याला 15 ऑगस्ट पूर्वी 2 शिबिर कंपल्सरी करायचे होते, ते आपण पूर्ण केलेले आहे। तरी सुद्धा आता आपल्याला महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक मंडळामध्ये 1 शिबिर घ्यायचं आहे। त्या शिबिरामध्ये नागरिकांचे प्रश्न सोडविणे, सर्व विभागांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि कोणत्याही विभागाचा विषय असो तो तिथे निकाली काढला जाईल किंवा त्यांचा काही अर्ज असेल तर तो त्यामध्ये आपण त्याची दखल घेऊ आणि संबंधित अधिकारी कर्मचारी त्या विभागाचा जो आहे तो त्यामध्ये कारवाई पूर्ण करेल। म्हणजे लोकांना त्यांच्या ठिकाणी जाऊन, त्यांच्या मंडळाच्या ठिकाणी जाऊन सेवा देण्यासाठी हा एक आपल्याला उपक्रम आहे। त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी आपल्याला विशेष सहाय्य योजना जी आहे संजय गांधी योजना, त्या योजनेमधील जे DBT करायची आहे। DBT म्हणजे आपण त्या लोकांचा आधार आणि त्यांचा मोबाईल नंबर बँकेच्या खात्याशी कनेक्ट करायचा असतो। ते काम आपल्याकडे जवळपास 90 ते 95% झालेलं आहे, परंतु अजूनसुद्धा जवळपास 400-500 लोक असे आहेत की ज्यांनी ते केलेलं नाही। त्यामुळे त्यांना आता डायरेक्ट लाभ त्यांचा मिळणार नाही, त्यांचा लाभ बंद होऊ शकतो। त्यासाठी आपल्याला काही लाभार्थ्यांच्या घरी जाऊन DBT करून घेणे हा उपक्रम त्या दिवशी राबवायचा आहे। त्यासाठी आपण ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल तसेच आपल्या इथले जे पॉलिटिकल पर्सन आहेत, नगरसेवक आहेत किंवा काही लोक जे सामाजिक कार्य करणारे लोक आहेत, त्यांच्या मार्फत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि घरी जाऊन त्यांची DBT करून घेणार आहोत। त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी आपल्याला शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याबाबतचं काम करायचं आहे आणि शर्तभंगाचे काही प्रकरणं असतील तर त्यामध्ये आपल्याला कारवाई करायची आहे। आता यामध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण असेल तर आपण ग्राम विकास विभाग यामध्ये काम करत असतो, कारण ते त्यांच्या ताब्यामध्ये किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली त्या जमिनी असतात। परंतु महसूल विभाग त्यांचं सहकार्य घेऊन कोणत्या जमिनीवर अतिक्रमण आहे यामध्ये त्यांचा सहभाग घेऊन ग्रामसेवक, PDO आणि तिथले सरपंच, संपूर्ण ग्राम दक्षता समिती यामध्ये काम करेल आणि त्यांच्या सहकार्याने आपल्याला ते अतिक्रमण निष्कासित करायचे आहे। ते कुठे अतिक्रमण आहेत ते आम्ही आयडेंटिफाय करणार आहोत आणि त्यानुसार 6 ऑगस्टला आपण ते कामं करणार आहोत। त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी आपल्याला नवीन धोरण आलेलं आहे महसूल विभागाचं, ते म्हणजे MSAND। जी आपली नैसर्गिक वाळू आहे ती उपलब्ध नसते किंवा त्याचं कमी प्रमाणात उपलब्ध असते किंवा आपल्या घाटांचे पूर्णतः जे नियमानुसार घाट लिलाव होत नाही, त्यामुळे आपण पर्याय म्हणून MSANDचा वापर करावा असं शासनाचं धोरण आहे। त्यासाठी आपल्याला MSAND अशी वस्तू आहे की ती आपल्याला बांधकामामध्ये यूज करू शकतो। त्याची क्वांटिटी, त्याची क्वालिटी सर्व काही ठरवलेलं आहे शासन निर्णयानुसार। त्यासाठी आपल्याला जिथे क्रशर आहेत त्या क्रशरच्या ठिकाणी क्रशरधारकांनी ती अशी MSANDसाठीची आपल्याला द्यायची आहे अनुमती। त्यांच्यासाठी त्या दिवशी आपण सर्व क्रशरधारकांची मीटिंग घेणार आहोत आणि MSAND बाबत आपण त्यांना ती योजना घेण्याबाबत आपण त्यांना प्रोत्साहन देणार आहोत की जेणेकरून कृत्रिम वाळू जर निर्माण झाली तर आपण जी नैसर्गिक वाळू आहे त्याची आपल्याला गरज पडणार नाही। या पद्धतीनं 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान आपल्याकडे संपूर्ण महसूल सप्ताहामध्ये 7ही पद्धतीचे कामं आपण घेणार आहोत आणि त्यामध्ये विविध अधिकारी आणि कर्मचारी यांना आपण नियुक्त केलेलं आहे। सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांच्याकडे सुद्धा जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत। त्याच पद्धतीनं भूमी अभिलेख विभाग, BDO साहेब म्हणजे पंचायत समिती, पोलीस विभाग या सर्वांच्या उपस्थितीत आणि त्या सर्वांच्या सहकार्यानं आपण 7ही दिवस काम करणार आहोत आणि त्यामुळे भुसावळ तालुक्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करते की आपण विविध योजनांचा लाभ आपल्या स्तरावरून घेण्यात यावा। काही अडचणी असतील तर जे आपले तलाठी आहेत, मंडळ अधिकारी आहेत, ग्रामसेवक आहेत यांच्याशी संपर्क करावा, जेणेकरून आपले प्रस्ताव आमच्यापर्यंत येतील आणि माननीय शासन निर्णय जो माननीय महसूल मंत्री यांनी निर्गमित केलेला आहे त्या शासन निर्णयानुसार काम करण्याकरिता आम्हाला आणखी बळ येईल आणि आपलं सहकार्य मिळेल। धन्यवाद।